कोडिंग क्लासेस अकॅडमीचा संचालक आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक दुसरा लेक्चर घेऊन आलेलो आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की बाबा क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतात, त्याची काय अजून माहिती बघितली की ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, कसं ओळखायचं, की ते एखादं इक्वेशन जर तुम्हाला दिलं असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे कसं ओळखायचं ते आपण त्यामध्ये बघितलेलं आहे. आता हा त्याचा दुसरा पार्ट आहे. आज आपण दुसरे लेक्चर बघत आहोत. आपण मागच्या लेक्चर मध्ये 2.1 त्याचा पहिला प्रॅक्टिस सेट बघितला. आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 आणि 2.3. मग ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, सॉल्व इक्वेशन नाही. आपण याच्यामध्ये ते इक्वेशन्स जे आहे ते आपण सॉल्व करणार आहे. त्यामध्ये जो 2.2 आहे, जो दुसरा एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट आहे, त्याच्यामध्ये आपण फॅक्टरायझेशन मेथड बघणार आहे. आणि त्याचा जो नेक्स्ट पार्ट आहे म्हणजे जो 2.3 एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. हे दोन मेथड आहे की आपल्याला एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, त्याचे रूट्स कसे काढायचे. आपण पहिल्या जो एक्सरसाइज होता त्यामध्ये आपण बघितलं की बाबा आपल्याला ऑलरेडी रूट्स दिले होते. ती व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये टाकत होतो. जर आपलं आन्सर 0 आलं तर आपण म्हणत होतो की ते त्याचं रूट आहे, ते इक्वेशन सॅटिस्फाय करत आहे. नेक्स्ट अच्छा आपल्या एक्सरसाइज संपली. दुसरी मेथड आहे डायरेक्ट काय आहे मेथड. दुसरी मेथड काय आहे, सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर. इथं काय करायचं, डायरेक्ट स्क्वेअर करायचं. मग ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिले. आता हे सोडवायचं कसं त्यांचं. आता तुम्ही म्हणताय कसं आम्ही फॅक्टरायझेशन मेथड सोडवू, तर हे तसं सुटत नाही. जर आपण बघितले तर ए काय आहे 1, बी काय आहे 10, सी काय आहे पहिल्या आणि शेवटच्या गुणवून 1 2 2 ची फुणाची करायची वेगळी की काय नाही पाहिजे आहे ना शक्य. 2 1 1 2 ही मॅक्सिमम सर्वात मोठ्यात मोठी 2 आणि 1 10 कधी येणार. याची व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल का, पुढेच जमणार नाही. मग कसं केलं जातं, तर ह्यासाठी आपल्याला वापरायला लागते की कम्प्लीट स्क्वेअर मेथड किंवा ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगेन ते आहे फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करता येतं. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की फॅक्टर मेथडने सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह होते तर ते तसं नसतं. काही स्पेसिफिक एक्झाम्पल्स असतात जे चांगले एक्झाम्पल्स असतात, तेच फक्त फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह होतात. नाहीतर तुम्हाला बाकीचे जे आहे ते कम्प्लीट स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करावं लागतं किंवा तुम्हाला काय करावं लागेल फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायला लागेल. जसं तुम्ही मोठं होणार पुढे आकडेवारीमध्ये जाणार तिथं सुद्धा फॉर्म्युला मेथडच युज केली जाते. इझी एक्झाम्पल दिले जात नाही. तर फॅक्टरायझेशन मेथड सॉल्व्ह होतील असे एक्झाम्पल दिले जात नाही. तुम्हालाही नाही फॉर्म्युला मेथडच वापरावी लागते. मग फॉर्म्युला मेथड म्हणजे काय की त्याची पद्धत काय असतं, त्याच्यामध्ये हे दोन घर वापरून एक कम्प्लीट स्क्वेअर ची एक पद बनवलं झालं. कम्प्लीट स्क्वेअर एक स्क्वेअर बनवला झालं आणि जो रायनल कॉन्स्टंट असतो तो शेवटी वेगळा काढून ठेवला जाऊन. म्हणजे कसं केलं हे करायची एक पद्धत कशी असते. पहिली त्याची महत्वाची स्टेप म्हणजे काय, जो आपला एक्स स्क्वेअर आहे त्याच्यात जो आकडा पाहिजे, जो अंक असतो ए आहे, ए ची व्हॅल्यू नेहमी 1 पाहिजे. जर ए ची व्हॅल्यू 1 नसेल तर ते करायला लागेल. म्हणजे जर समजा इक्वेशन असेल 2x² अधिक 10x अधिक 2 = 0 असं जर असेल तर आपण काय आपल्याला मल्टिप्लाय बोथ साइड बाय मग डिवाइड बोथ साइड बाय 2 म्हणजे किंवा थोडी मल्टिप्लाय बोथ साइड बाय 1/2 म्हणजे भागिले 2 केलं तरी x² प्लस 10x/2 अधिक 2/2 0 अशा काही प्रोसेस आपण बघणार. पुढे काही एक्झाम्पल त्यामध्ये आपण ते बघणार आहे. मग याच्यामध्ये प्रोसेस कशी असते बघा समजून घे. इथं आपण म्हणतो x² अधिक 10x अधिक इथं मेथड काय इथं लिहायचं असतं k. काय लिहायचं k की ही एक पूर्ण वर्ग राशी आहे. ही काय आहे, ही वर्ग संख्या आहे. मग कशाचा वर्ग आहे इथं आपण लिहिणार हा वर्ग आहे. इथे x आहे तर x अधिक a याचा वर्ग. याचा वर्ग काय k पूर्ण पद आहे. मग मी काय म्हणणार याचा एक्सपान्शन काय येणार x² अधिक 2ax अधिक a². आणि हे इक्वेशन आहे कसं x² अधिक 10x अधिक k बरोबर. मग हे जर दोन इक्वेशन सेम आहेत म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज पण सेम आहेत. x² सेम आहे. मी तर 10x आहे मी तर 2a म्हणजे काय येणार 2a 10 आणि तर k आणि a² हे दोन्ही सेम k = a² बरोबर.
ए ची व्हॅल्यू काय झाली 2 गुणिले 3 गेलो भागिले ए बरोबर 10 भागिले 2 2 पंचे 10. ए ची व्हॅल्यू काय आली तर इथं व्हॅल्यू आलेली आहे 5. तीच व्हॅल्यू इथं पुढे करायची के ची व्हॅल्यू काय येणार 5 चा वर्ग 25. के ची व्हॅल्यू इथं भेटली 25. हीच आपल्याला गरजेची नाही. मग इथं पुढे काय करणार पुढे आपण घेणार इक्वेशन काय घ्यायचं इथं काय केलं म्हणजे एक्स स्क्वेअर अधिक 10x अधिक के काय 25 अधिक 25 ही झाली एक वर्ग राशी. काय आली वर्ग राशी. पण आपल्याला इक्वेशन मध्ये काय दिले हे दिले. मग ह्याची व्हॅल्यू आपल्याला काय केली पाहिजे ना 25 घेऊन असं पदाने 25 घेऊन नाही चालेल. मग तुम्ही काय म्हणणार अधिक 25 आहे वजा 25 झालं. याची व्हॅल्यू काय झाली 0 ते नसल्यासारखे. आणि पुढे आपल्याला दिले अधिक 2 इज इक्वल टू 0 आहे तसं. म्हणजे आपल्याला एक पहिले इक्वेशन इथं आहे तसं घेतलेलं काय. एवढा सगळा मसाला काय केला तर फक्त एवढ्या पदासाठी की बाबा आपल्याला एक वर्ग राशी पाहिजे आहे. याची वर्ग राशी काय असणार आहे एक म्हणजे इथं एक्स दोघांचं वर्ग काढायचं. एक्स स्क्वेअर कशाचा वर्ग आहे एक्सचा 25 कशाचा वर्ग आहे 5 अधिक 5 त्याचा वर्ग आणि त्याने झाला वजा 25 अधिक 2 इज इक्वल टू 0. बस हे तुम्हाला सोडवताना तुमची इथं निम्म्याच्या तुमचा 80% सुटलेलं आहे. मग इथं वजा 25 अधिक 2 हे अधिक आहे आणि हे वजा आहे. मग 25 मधून 2 गेलेलं किती राहतील 23. इथं वजा 23 इज इक्वल टू 0. हे सगळी 5 ब्रॅकेट्स असते वजा 23 इज इक्वल टू 0. आणि इथं वजा 23 इकडे काय होणार आहे अधिक 23. इथं बघा 23 अधिक 5 चा वर्ग बरोबर 23. ओके हे आपलं झालं. आता 1 अधिक 5 चा वर्ग बरोबर 23 म्हणजे काय की दोन्ही साईडचे काय करायचे स्क्वेअर रूट काढायचं. 1 अधिक 5 इज इक्वल टू प्लस मायनस रूट 3 काय रूट 23 प्लस मायनस रूट 23 म्हणजे इथं आपण काय करणार प्लस 5 त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू इथे घेणार आपण प्लस 5 मायनस 5 अधिक रूट 23 प्लस इथं मायनस 5 आणि सेम कडे काय घेणार मी एक्स इज इक्वल टू वजा रूट मध्ये 23 वजा 5. हे आपलं फायनल व्हॅल्यू आलेली त्याने की स्क्वेअर रूट वगैरे निघत नाही. हेच आपली फायनल व्हॅल्यू आहे. इथं आपण बघा हिअर वी गेट द रूट्स ऑफ our equation as काय लिहिणार आपण इथे प्लस रूट 23 मायनस 5 कॉमा मायनस रूट मध्ये 23 मायनस 5 अशा प्रकारे आलेली आहे. पहिल्यावर काय आपण सॉल्व एक्झाम्पल करणार ते काय बघू आपण सॉल्व एक्झाम्पल मध्ये पहिले 5x वजा 4x वजा 3 0. जसं की मी सांगितलं पहिला रूल कम्प्लीट स्क्वेअर मेथड मध्ये इथं x चा जो अक्षर आहे अंक जो आहे तो नेहमी 1 लागतो. 5 आहे तो 5 चालत नाही. आपण काय करतो मल्टिप्लाय बोथ साइड बाय 1/5 किंवा डिवाइड बोथ साइड बाय आपण डिवाइड both side by 5. दोन्ही बाजूला आपण 5 ने डिवाइड करू 5 ने भाग we get आपल्याला काय भेटतं 5 ने भागितल्यानंतर x स्क्वेअर वजा 4/5 हे वजा 3/5 0. आता कम्प्लीट स्क्वेअर मेथड त्याच्यामध्ये पहिलीची जी दोन पद असतात ए स्क्वेअर प्लस बी एक्स हे असतात ते आपण कम्प्लीट स्क्वेअर बनवतो. ते व्हॅल्यू लिहिलं कसं आपण एक्स स्क्वेअर वजा 4/5 एक्स अधिक के इज इक्वल टू इथं एक्स आपण एक्स अधिक ए ब्रॅकेट स्क्वेअर. हे सगळं काय आहे
एक्स अधिक ए चा वर्ग आहे हे आपल्याला काढायचं, हे माहिती नाही. म्हणजे आपण काय करणार आहे, एक्स स्क्वेअर वजा 4/5 एक्स अधिक के एक्स स्क्वेअर अधिक 2ax अधिक ए चा वर्ग. हे असं एक्स अधिक ए चा ब्रॅकेट स्क्वेअरचं हे एक्सपान्शन. याच्यामध्ये आपण काय बनवलं, दोन इक्वेशन सेम आहे, ही व्हॅल्यू सेम आहे, शेवटची व्हॅल्यू सेम. वेक्टर येणार मी 2 बरोबर वजा 4/5 आणि इथं के बरोबर ए चा वर्ग. इथं गुणिले 2 तिकडे गेलं भागिले ए बरोबर काय भेटणार आहे 200 वजा 205. हे भागिले 2 गेले 2 गेले 2 च्या वजा 205. के बरोबर काय आहे याचा वर्ग 2 चा वर्ग 4 5 चा वर्ग 25 425. हे आपलं याची व्हॅल्यू येणार. मग हेच आपल्याकडे पुट करणार. आपण पहिल्यांदा हे इक्वेशन लिहून घेणार. काय लिहून घेणार, एक्स स्क्वेअर वजा 4/5 एक्स अधिक के काय लागला 4/5 मग इथं हे आपल्याला आहे स्क्वेअर आहे म्हणजे काय पूर्ण स्क्वेअर. मग आपल्याला हे इक्वेशन पाहिजे. मग इथं आपण हे एक्स्ट्रा टाकलं हे आपण मायनस पण केलं पाहिजे. म्हणजे काय होणार आहे फंडामेंटली जे आपलं जे इक्वेशन आहे ते कॉन्स्टंट आहे तेच राहिलं पाहिजे. पण आपण इथं एक्स घेतलं म्हणजे आपलं हे मेन इक्वेशन आहे ते घेऊन चालणार नाही, ते घ्यावं. मग तिथं काय -3/5 इज इक्वल टू हे झालं आपलं पहिले इक्वेशन जे आहे तसेच राहिलेलं, त्याने कुठलाही बदल केलेला नाही. मग हे वर्ग संख्या आहे, मग ह्याचा आपण मूळ काढणार काय असणार आहे एक्स मायनस 2 चा वर्ग 4 5 चा वर्गमूळ काढलं दोघांचं स्क्वेअर रूट काढलं आपल्याला काय मिळालं एक्स मायनस 2/5 चा स्क्वेअर दोघांचा वर्ग. मग इथं आपण लिहिणार वजा 425 वजा 305 इज इक्वल टू 0. वजा इकडे आल्यानंतर अधिक आपल्याला काय मिळेल इथं एक्स वजा 205 ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर 425 अधिक 305. हो पण इथं अपूर्णांक आहे. काय आहे अपूर्णांक. अपूर्णांक जे असतात फ्रॅक्शन जे असतात त्यांची बेरीज डायरेक्ट करता येत नाही. त्यांचं काय करावं लागतं आपल्याला छेद समान काय करतो. छेद समान काय येणार आहे 25. छेद समान काय येणार आहे छेद समान काय येणार आहे 25. छेद समान काय 25 किती पट केली 1 पट 5 ची किती पट केली 5 पट. छेदाला जेवढं तेवढंच अवशेष म्हणजे 4 1 4 इथं 5 चा 25 छेदाचे 5 पट अंशाचे पण 5 पट त्याला 5 15 आणि मधलं छेद प्लस आहे तसं इथं मांडली म्हणजे एक्स वजा 2/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर 15 आणि 4 किती येणार आहे 19/25. आता एक्स वजा 2/5 चा वर्ग दोन्ही साईडचं काय करणार स्क्वेअर रूट घेणार म्हणजे दॅट इज एक्स वजा 2/5 इज इक्वल टू याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर रूट 19 काय रूट आहे पण 25 काय तर 5 आणि रूटची व्हॅल्यू काय आहे प्लस मायनस घेतो इथे लिहिलं प्लस मायनस पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे येतं. मी तो -2/5 तिकडे गेल्यानंतर अधिक 2/5 इथं x ची व्हॅल्यू x इज इक्वल टू प्लस मायनस 19/5 अधिक 2/5 दोघांचा छेद समान आहे याची तुम्ही डायरेक्ट ऍडिशन करू शकता. म्हणजे हेच x इज इक्वल टू 2 प्लस मायनस रूट 19/5. एकाची व्हॅल्यू काय येणार आहे दोन रूट्स आहे. एक रूट काय येणार आहे 2 अधिक रूट 19/5 दुसरं रूट येणार आहे 2 मायनस रूट 19/5 अशी व्हॅल्यू येणार आहे. एवढा असं किचकट गणित आहे असं किचकटची व्हॅल्यू येणार आहे कशी त्याची फोड बनेल म्हणून असले एक्झाम्पल पूर्ण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करता येईल नाही. ठीक आहे एक आपण लास्ट फायनल काय लिहिणार नेहमीसारखं हियर वी गेट the root values of the above equation as 2 अधिक 19/5
2 मायनस रूट 19/5 अशा प्रकारे आपण आन्सर आलेलं. ओके, आपण पहिलं सॉर्ट एक्झाम्पल, दुसरं सॉर्ट एक्झाम्पल x स्क्वेअर अधिक 8x वजा 43 इक्वल टू 0. तुम्ही चॅनलला नवा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण की त्यामुळे आपल्याला थोडा आनंद मिळेल. ठीक आहे, मग हे इक्वेशन बघू आपण. x स्क्वेअर अधिक 8x वजा 48 इक्वल टू 0. मग याच्यामध्ये काय करणार, x स्क्वेअर अधिक 8x. पहिला नियम आहे इथे एकच आहे, म्हणजे आपल्याला काय कशाला काही डिवाइड करायची गरज नाही. अधिक 8x अधिक k इज इक्वल टू काय लिहिणार मी, x अधिक a ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग याच्यामध्ये मी काय म्हणणार, याचा स्क्वेअर करणार, काय भेटेल मला, x स्क्वेअर अधिक 8x अधिक k इज इक्वल टू x स्क्वेअर अधिक 2ax अधिक a स्क्वेअर. हे दोन्ही इक्वेशन काय आहेत, इक्वल आहे म्हटल्यानंतर 8 आणि 2a दोन्हीची व्हॅल्यू सेम असणार. तर k आणि a स्क्वेअर या दोघांची व्हॅल्यू सेम असणार. इथे लिहिणार 2a बरोबर 8 k बरोबर a स्क्वेअर. इथं 2a याला गुणिले तिकडे गेला भागिले 8/2 a ची व्हॅल्यू 2 14, a ची व्हॅल्यू 4 आहे, ती व्हॅल्यू मी इथं पुट करणार. a इज इक्वल टू 4चा वर्ग k इज इक्वल टू 16. ओके, तर आपल्याला k ची व्हॅल्यू मिळाली. मग ते आपण त्या इक्वेशन मध्ये तिकडे पुट करणार आहे. कुठल्या इक्वेशन मध्ये आपण घेणार आहे, हे इक्वेशन. मी म्हटलं हे इक्वेशन म्हटलं तरी चालेल. मी काय लिहिणार, x स्क्वेअर अधिक 8x अधिक k काय आहे 16 अधिक 16. ओके, ही झाली वर्ण राशी. पण आपल्याला जे मेन इक्वेशन आहे त्यामध्ये काही चेंजेस नाही करायचे. मग आपण अधिक 16 चं काय लिहिणार, वजा 16 आणि वजा 48 आहे तसं इज इक्वल टू 0. असं बघितलं तर फंडामेंटली आपण काय नाही चेंज केलं. अधिक 16 वजा 16 म्हणजे 0 झालं. इक्वेशन काय लिहिले आपण, 8x स्क्वेअर अधिक 8x वजा 48 म्हणजे आहे तेच इक्वेशन आहे. मग ही वर्ग राशी आहे, मग आपण लिहिणार काय, x त्याचा x स्क्वेअरचा वर्ग म्हणून चा स्क्वेअर रूट काय येतं, x येतं. 16चा स्क्वेअर रूट काय येतं 4, 4चा वर्ग 16, सगळे प्लस आहे म्हणजे 4 स्क्वेअर. इथं दोन्ही मायनस आहेत म्हणजे दोघांची बेरीज होणार, वजा दोघांची बेरीज काय झाली 64 इज इक्वल टू 0. ठीक, 48 16 64. मग मी वजा 64 तिकडे गेल्यानंतर अधिक 64 x अधिक 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, दोघांचा स्क्वेअर रूट काढायचा. आपल्याला काय मिळेल, x अधिक 4 इज इक्वल टू प्लस मायनस 64. x मध्ये अधिक 4 इकडे गेल्यानंतर वजा 4 म्हणजे x इज इक्वल टू प्लस मायनस 4 x इज इक्वल टू प्लस मायनस 64 अधिक 4 वजा 4. आता इथं 1 प्लस आणि 1 मायनस घ्यायचं. हे आपण प्लस घेऊ, हे वाला मायनस घेऊ. पहिल्याच्या मध्ये काय राहणार आहे, 64 मधून 4 गेले किती राहतील 7. दुसऱ्या याच्यामध्ये काय दोन्ही मायनस आहे, दोघांची काय ऍडिशन. वजा 64 वजा 4 वजा 68. ठीक आहे, तो इथे आपल्याला x व्हॅल्यू काय भेटते 60 आणि मायनस 68. इथे लिहिणार आपण हिअर वी गेट द रूट व्हॅल्यूज ऑफ above equations as 60, मायनस 68. ओके, अशा प्रकारे आपण लिहिणं गरजेचं आहे. असंच लिहिणं अपेक्षित आहे. अशा व्यवस्थितपणे जर तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटतील. ठीक आहे.